तर सुप्रभात मंडळी, आज आहे आपण सासवडमध्ये आणि निघालोय जेजुरीसाठी. दिवसाची सुरुवात अशी काही खूप चांगली झालेली नाहीये, पण ठीक आहे. म्हणजे बेसिकली मला आता कपडे चेंज करायचे होते आणि ते 4-5 घरातले लोक नाही म्हटले आणि खूप चुकीच्या पद्धतीने नाही म्हटले. मला जरासं खराब वाटलं, पण ठीक आहे, आयुष्य होणार. आणि आता थोडासा मूड फ्रेश करून 2 मिनिट परत येऊन बसले पारावरती. ठीक आहे, पारावरती येऊन बसली आहे आणि आता मी जाऊ इथे जेजुरीकडे. पहिला टप्पा दुपारच्या 20 नंतर आपण पुढे जाणार आहोत. तोपर्यंत प्रयत्न करू दिंडीमध्ये चालण्याचा. आणि नयन पण आलेला आहे, सो इट्स अ गुड न्यूज. हे झाड आहे आणि हे मंदिर आहे, तिथे आमचा स्टे होता. आणि आमच्या समोरूनच प्रत्येक वर्षातून पालखी जातो. आता थोड्याच वेळापूर्वी पालखी गेली आहे, तर थोडाच वेळ झाला पालखी गेलेली. आता पालखी तर पुढे गेली आहे आणि दिंडी पण आम्ही तिघं, सौरव, मी आणि आम्ही तिघं बसलोय इथेच आमच्या स्टेजचं जो झाड होतं वडाखाली तिथे. कारण थोडं काम बाकी आणि आजचा टप्पा एवढा मोठा नाही आहे, आम्ही मागून तो गाठू शकतो. म्हणून आम्ही थोडं बसून एडिटिंग करायला बसलोय. इथे मस्त वातावरण झालं आहे आणि माझा जरा मूड पण बेटर झाला आहे आता. तर मस्त एडिटिंग, जे पेंडिंग व्हिडिओज एडिटिंग करून मग निघणार. आणि साहेबांनी आता जाऊन आणलाय खाऊ. साहेब घेऊन आलेले. अरे ओली भेळ आणली यार. ओली भेळची मी टेस्ट घेऊन बसले तोंडात यार. मी पार तिकडे बाहेरपर्यंत गेलो. नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. आणि इथे आहे ना, मी स्टोरी टाकलेली की मी ह्या पारावरती बसली आणि थोड्या वेळ काम करत बसणार आहे आणि मग निघणार आहे. तर माझी मैत्रीण आहे, म्हणजे जे आम्ही बोलतो एक दुसऱ्यासोबत पण कधी भेटलो नव्हतो, ती मला आवर्जून ह्या ठिकाणी भेटायला आली स्टोरी बघून. ही आमची मैत्रीण आहे, वैभवची आणि आमची मैत्रीण. ती आली सासवडमध्ये भेटायला स्टोरी बघून. स्टोरी पाहिली तिने आणि आली आहे. आता तिला थोडंसं कामाला लागलं, मदत करते. खाली घेऊ व्हायची इथे, खालीच घे जास्त वरून. ओके, इथे हां बस. बस आता आम्ही आलो मागून, पण आम्हाला दिंडीकडे पोचायला खूप वेळ लागणार आणि जेवणाचा वेळ पण झाले. तर आता आम्ही प्रयत्न करतोय की काही जण बसले जेवायला, त्यांना विचारावं की जेवू शकतो का, काय होतं काय माहिती. सकाळच्या अनुभवानंतर थोडंसं मला एन्झायटीच झाली, पण ठीक आहे, देतीलच मला असं वाटतं. नयन शिंदे विल टेक द लीड. कुठं बसू सांग. असू दे असू. जेवायला हो बोललेले आहेत. नाही असू दे, आणतात ते. नांदेडची दिंडी क्रमांक काय म्हणतो? क्रमांक आहे बाबा दिंडीला, क्रमांक. आता उद्याचा टप्पा लांब पडणार का तुम्हाला? जवळ अलीकडे थांबलाय ना लय. आता मुक्कामच येत आहे का? त्याचं मोजलंय का नाही त्यांनी? नाही मोजलं वाटतं, वाढलं. धन्यवाद दादा. सकाळी आहे ना, सासवडमध्ये एका लेडीने व्यवस्थित वागलं नव्हतं, पण इथे जेव्हा आम्ही जेवायला बसलेलो तर त्या मावशी स्वतःहून बोलल्या, दे इकडे तुझी पाण्याची बॉटल, तुला थंड पाणी देते प्यायला. म्हणजे खूप वेगवेगळ्या पद्धतीची माणसं आहेत या जगात. बाबा आता मुक्कामच आहे का इथं? मुक्कामच इथं. आणि मग जेजुरी किती लांब आहे इथून? 1 किलोमीटर. मग उद्याचा मुक्काम म्हणजे क्रमांक मी पुढे जाता का तुम्ही सकाळचं? आज किती वाजता चालू केलेलं? चालाय
5 वाजता बरं बरं आहे उलट. दोनशे 300 झाले. बायका येतात पुढं. बारकी गाडीच आहे. मस्त बनलं होतं, पण चिऱ्याची टेस्ट नाही भारी बनते आणि भाजी पण घरचं. आम्ही आहे ना जेवण केल्यानंतर इथे पोहोचलो जेजुरीत, कारण की आम्हाला बघायचं होतं माऊलींचं स्वागत. आम्ही आता ना जेवण करून आलो एका टेरेसवरती, कारण आता थोड्याच वेळात माऊलींचं जेजुरीत आगमन होणार आहे. बिल्डिंगच्या इथून व्ह्यू बघायला नेटवर्कच्या शोधात पहिली गोष्ट तर, पण दोन्ही पण नाही आहे. पण ठीक आहे, असू. आता पालखीची वाट बघू आणि तोपर्यंत तुम्ही हे बघा. इथून पण व्ह्यू दाखवते तुम्हाला. याच ठिकाणी आहे ना माऊलींचं खूप जोरदार स्वागत होतं, म्हणजे संपूर्ण भंडारा उधळला जातो. हे ठिकाण आणि पुढची एक कमान आहे आणि इथेही होतं. आणि इथे ना खूप 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 फॉलोअर्स भेटले आणि मी युजली ह्या स्पॉटवरती थांबतेच प्रत्येक वेळेस. जो चौक आहे ना जिथून पालखी आत जाते तिथे मी असतेच, कारण की खूप लोक भेटायला येतात आणि खूप मस्त वाटतं खरं तर ह्या सगळ्या लोकांना भेटून. आणि असे जे मेन टप्पे आहेत ना, जसं जेजुरी झालं, नीरा नदी स्नान झालं. 5 सोबत असतात अक्षय वगैरे कुठे आहेत? अक्षय आकाश येतोय आता. आणि इथे ना सगळेच लोक ह्या ठिकाणी वाट बघत होते. हे स्पेसिफिक ठिकाण आहे जिथे खूप भंडारा उधळला जातो माऊलींच्या पालखीवरती. तर मोस्टली क्रिएटर्स ह्याच्या पुढे मागे असतात ते कॅप्चर करण्यासाठी. हे बघा मला कोण भेटलं, शुभम माऊली. म्हणजे पिलवडी आणि इथे बघा म्हणजे बरेच लोक माझ्यासोबत नयनना पण भेटायला आले होते आवर्जून. म्हणजे आता नयनची पण फॅन फॉलोईंग खूप जास्त वाढलेली आहे. आणि तुम्ही आता इथे बघू शकता, खूप वाट बघितल्यानंतर आपल्या माऊलींची पालखी आली आहे मल्हारीच्या दारी. संपूर्ण सगळेजण भंडाऱ्यामध्ये भरलेले आहेत. खूप जल्लोषात स्वागत होतं जेजुरीत दरवेळेसच माऊलींचं, आणि हे खूप क्षण खूपच सुंदर असतं बघण्यासारखं. आता माऊली जातील आपल्या तळाकडे. आणि ना आज खरं तर नयनला खूप त्रास झाला. पूर्ण भंडारा डोळ्यामध्ये येत होता ना, तर कॅप्चर करायला डोळे उघडायला पण त्रास होत होता. आणि हाईट उंच असल्यामुळे मग तेच कॅप्चर करत होते, पण खूप अवघड गेलं. हे प्रत्येक वेळेस असं जे हायटेड शॉट्स असतात मोस्टली तेच घेतात. संपूर्ण का बुवा आता येणार? संपूर्ण कुठल्याही लाईन मध्ये फोटो चांगला काढला पाहिजे. बुवा आमचे फोटोग्राफर आहेत. सगळ्यांचा चांगला काढतात, माझा सोडून फक्त. नाही सुरेशाईचा पण आमच्या चांगलाच फोटो काढलाय. अगोदर काय बोलायचं तुम्ही मला? रील स्टार नंतर मला सांगितलं की तसं नाही. ह्या वर्षीला नाचणं झालेत का माहिती नाही का, पण ठीक आहे. माहोल बघा, माहोल. रामकृष्ण माझा फोटो माझा फोटो जवळचा पाहुणा आहे. जवळचा पाहुणा आहे. पूर्वी आमच्याकडे सारखा यायचा. काय सांग
सत्य परिस्थिती बोल आमच्या जवळचा पाहुणा इन द सेन्स सोमा चिवडत चिवडत नाही बसा सारख्या गोष्टी कळालं ना वाटतंय मला ऐकून आश्चर्य वाटलंय पण नाही रडत होता फक्त आता कसं आहे वावरात सडकापासून आम्ही किमान तिकडले 1-1.5 किलोमीटर लांब बसलो होतो इतकं वेळात पाणी सोमनाचे पुराण इतकं वाईट वाटलं पुराण विचारवले सोमना जे मागचं पुराण काढलं कसं म्हणलं 3 वर्षापूर्वी सांभाळ आय 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 माऊली महाराज बोल ताई काय बोलायचं काय व्हिडिओ काढा पोरांनो मॅनर्स शिस्त अरे मला तू खात हे आपल्या मोरे मामाचा वाढदिवस तर आज आहे ना जेजुरीमध्ये सगळं नाचलो सगळं कव्हर केलं आणि त्यानंतर आईची तब्येत खूप जास्त खराब झाली. तिथून आईला मी घेऊन आले जबरदस्ती गाडीवरती वगैरे बसवून आमच्या राहण्याच्या ठिकाणी. आत्ता जेवणाला पण नको म्हणत होती पण तरी आता जेवण करून तिला आराम करायला लावणार आहे. आणि उद्याचा दिवस मी अजिबातही तिला चालत पाठवणार नाही. उद्याचा दिवस तिचा आरामाचाच दिवस आहे. सेल्फी माझी काय एवढे तर आज पोरांची मजा तर बघितली असेल. ॲक्च्युली माझी मैत्रीण आली तर मी खूप सारा खाऊ आणलेला माझ्यासाठी येताना भेट आणलेली. तर ते पोरं बघून चलो म्हणजे ते कन्व्हर्सेशन झालं. आणि आत्ता तुम्ही बघणार तर इथे सगळे लोक झोपलेत आणि आमचा हा स्टे आहे आजचा. कंपनी आली अशी कंपनीच्या बाजूला लावून झोपली. तर हे बघा अशा प्रकारे बाहेर सगळे झोपल्यात. आम्ही ते टेंट लावून झोपलं. आणि जसं तुम्ही बघितलं ना आईची तब्येत खूप खराब झालेली. थोडं काळजीचं होतंच मला वाटत होतं. त्यामुळे तिला उद्या मी लवकर पाठवणार नाही. मागून तिचं सामान पोचवलं म्हणून ट्रेन पोचवलं कोण ती आराम करूनच जाईल. तिच्यासोबत थांबणार. त्यासाठी हा स्पेशली टेंट टाकला आहे आज. आणि त्यासाठीच आम्ही टेंट कॅरी करतो कारणं लागण्यासाठी आणि नुसतं सोपवण्यासाठी. तर आजचा असा होता दिवस. खूप सुंदर जेजुरीतला उत्साह आहे ना खरंच भारी असतं. आणि बघ उद्या तर नॉर्मल आहे जरा. उद्या सगळे झोपणारच आहेत. म्हणजे उद्या जरा नॉर्मलच आहे. उद्या सगळे निवांतच जाणार आहेत. तर उद्याचा दिवस कसा राहणार आहे